श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामीज किचन मध्ये सहर्ष स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि नवीन जो व्हिडिओ येईल तो स्किप होणार नाही, म्हणजे वगळला जाणार नाही. श्री स्वामी समर्थ. जसे की आपण मोठे गुरुचरित्र वाचायला कोणाला वेळ मिळत नाही, तर तसंच श्री गुरुचरित्र अवतरणिका वाचली तरी मोठे गुरुचरित्र वाचल्याचे फळ मिळते. जर आपण रोज गुरुचरित्र अवतरणिका जरी वाचली किंवा श्रवण केली तरी सुद्धा मोठे गुरुचरित्र वाचल्यासारखेच फळ आहे. तर आपण आज ती सेवा घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ. दिगंबराची माळ घेऊया आपण. 21 वेळा दिगंबराचा जप घेऊया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र अवतरणिका. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदैव दत्तात्रय चरणार विद्याभ्याम नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रथम अध्यायी मंगलाचरण. मुख्य देवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती जाहले. द्वितीय अध्यायी भगवतपती चारी युगांचे भाव कथिती. श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली असे कथियेले. नामधारका अमरजा संगमा श्री गुरु नेती आपुले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीय अध्यायी कथियेला. चतुर्थ अध्यायी अनुसूये प्रती छळावया त्रैमूर्ती ये परितियेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रय घरी स्वय अवतार पिठापुरी श्रीपाद श्री वल्लभ नामधारी तीर्थयात्रेचे निघाले. सहाव्यात लिंग घेऊनी रावण आता गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्न करुणी स्थापना केली तयाची. गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती गौतम सांगत चांडाळी उद्धरिली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिती. माता पुत्र जीव देत होती दयाप्रती श्री गुरु कथा सांगती. शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करती अष्टमी. नवमा अध्यायी रजकाप्रती कृपाळू गुरु राज्य देती दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे. तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करा वदिती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती दशमा अध्यायात.
माधव ब्राह्मण करंजपुरी, अंबा नामे त्याची नारी, नरसिंह सरस्वती तिचे उदरी, एकादशी अवतरले. द्वादश अध्यायी माते प्रती ज्ञान कथुनी पुत्र देती, काशी क्षेत्री संन्यास घेती, यात्रा करती उत्तरेची. माता पित्या ते करंजपुरी, भेटोणी येती गोदातीरी, कुक्षिवथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी. क्रूर यवना ते करुणी शासन, सायन देवास वरदान, देती श्री गुरु कृपा करुण. 14व्या अध्यायी. पंचदशी श्री गुरुमूर्ती, तीर्थे सांगती शिष्यांप्रती, यात्रे दौडुनी गुप्त होती, वैजनाथी श्री गुरु. षोडशी ब्राह्मणा श्री गुरु भक्ती, कथुनी दिदली ज्ञानशक्ती. श्री गुरु आले भिल्लवडी प्रती, भुवनेश्वरी सन्निध. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण, जिव्हा छेदुनी करी अर्पण. त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी. देवडा उपटून दारिद्र्याचा, कुंभ दिदला हेमाचा, वर्णिला प्रताप श्री गुरूंचा अष्टदशा अध्यायत. औदुंबराचे करुणी वर्णन, योगिनीस देऊनी वरदान, गाणगापुरास आपण 19 श्री गुरु गेले. स्त्रियेचा संबंध दौडून, पुत्र दिधले तिजला गुण, एक मरता कथित ज्ञान सिद्ध रूपे काव्यात. त्याची कथा 21. प्रेत आणिले औदुंबरापाशी, श्री गुरु येऊनी तेथे निशी, पुत्र उठविती कृपाळू. भिक्षादारीला घरी येती, त्याची वंद्या महिषी होती, तीस करुण दुग्धवती. 22व्यात वर दिधला, 23व्यात श्री गुरु राजा नेई गाणगापुरास. उपमाद पद्मा 24व्यात वर देती. म्लेच्छांपुढे वेद म्हणती, विप्रते विक्रमा छळती, त्याला घेऊनी सांगाती, गुरुपाशी आला 25. 26व्यात तया ब्राह्मणा, श्री गुरु सांगती वेद रचना, त्यागा म्हणती वाद कल्पना, परी ते उन्मत नायकती. 27 आणुनी पतिता, विप्रांसी वेदवाद करिता, कुंठित करुणी शापग्रस्ता, ब्रह्म राक्षस त्या केले. 28 तया पतिता, धर्माधर्म सांगोणी तथा, पुनरपि देऊनी पतिता अवस्था, गृहा प्रति दवडिला. 29 भस्म प्रभाव, त्रिविक्रमा कथिती गुराव, राक्षसा उद्धरी वामदेव, हा इतिहास तयातंची. त्रिशंदा अध्यायी पतिमर्ता, तयाची स्त्री करिबहू अकांता, 30 श्री गुरु नाना कथा, कथुनी शांतवू पाहती. 21व्यात तेची कथा, पतिव्रतेचे धर्म सांगता, सहगमन प्रकार बोधता, ते स्त्रियेते जगद्गुरु. सहगमनी निघता सती, श्री गुरुस झाले नमस्कारी ती, आशीर्वाद देऊनी तिचा पती. 32व्यात उठविला. 33व्यात रुद्राक्ष धारण, कथा कुकुट मर्कट दोघे जण, वैश्येचे कथन करीती, राया ते पराशर. रुद्रावर्णन 34व्यात निरूपण, राजपुत्र केला संजीवन, नारद भेटले रायाते. 35 प्रसंगात कच देवयानी कथा वर्तत, आणिक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा, स्त्रियेने नेले परान्य भोजना, कंटाळुनी धरिती श्री गुरुचरणा, त्याला कर्म मार्ग सांगती. 37 नाना धर्म, विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म, प्रसन्न होणी वर उत्तम, देती श्री गुरु तयाते. 38 भास्कर ब्राह्मण, तिघान पुरते आणिले अन्न, जेविले बहु ब्राह्मण, आणिक गावचे शूद्रादी. सोमनाथाची गंगा युवती, 60 वर्षाची वंध्या होती, तीस दिदली पुत्र संतती. 39वे अध्यायी. नरहरी करवी शुष्क काष्टा, अर्च ऊनी दवडिले त्याच्या कुष्टा, शबर कथा शिष्यविष्टा, 40व्यात सांगती. 41 साय देवा, हस्त घेती श्री गुरु सेवा, ईश्वर पार्वती संवाद बरवा, काशी यात्रा निरूपण. पुत्र कलत्रेसी सायन देव, येऊनी करती श्री गुरुस्तव, त्याला कथिती यात्रा भाव, वरही देती 42. 43 अनंत व्रत, धर्मराया कृष्ण सांगत, त्याची कथा साय देवा प्रत, सांगोणी व्रत करविती. 44 तंतुकार भक्तासी, श्री पर्वत जाऊनी क्षणेसी, शिवरात्री पुण्य कथा त्यासी, विमर्शन राजाली कथियली. 45 कुष्टी ब्राह्मण, आला तुळजापुराहून, त्याला करुणी संगमी स्नान, कुष्ठ नासुनी ज्ञान देती. कल्लेश्वर हिप्परगे ग्रामास, श्री गुरु भेटती नरहरी कवीस, आपुला शिष्य करीती त्यास. 46वे अध्यायी. 47 दिवाळी सण, गुरुचे आमंत्रिती 7 जण, तितुकी रूपे धरून आपण, गेले मठीही राहिले. 48 शूद्र शेती, त्याचा जोंधळा कापुनी टाकती, शतगुणे पुढती, आनंद विले तयाते. 49 श्री गुरुमूर्ती, अमरजा संगम महात्म कथिती, नान करुणी दवडती,
कुष्ठदेवार्जिती रत्नाबाईचे. म्लेच्छांचा स्फोटक दवडती, भक्ती स्तवर त्याचे नरा जाती. पुढे श्री पार्वती भेटो म्हणती. 50वे अध्याय. 51-52 गुरुमूर्ती देखोनिया क्षिती पाप प्रवृत्ती उपद्रवतील नाना याती म्हणून गुप्त रूपे राहावे. ऐसा करुणी निर्धार शिष्यांसी सांगती गुरुवर. आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिका अर्जुन यात्रेसी. ऐसे कोणी भक्तजन मणी होती अति उद्विग्न शोक करीती आक्रंदोण श्री गुरुचरणी लोळती. इतके पाहुणे श्री गुरुमूर्ती वरद हस्ते त्या कुरवळती. मदभजनी धरा आसक्ती मठधामी राहुनिया. ऐसे बोधुनी शिष्यांसी श्री गुरु गेले कर्दळी वनासी. नाविक मुखे सांगुनी मग्न होती. ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 12 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी. सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिले अवतरणिका. श्री गुरु गेले वाटती लोका. परी श्री गुरु गुप्त असती गाणगापुरी. परी श्री गुरु गुप्त असती गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त जहाले. भक्त जनाला जैसे पहिले तैसे भेटती अद्यापी. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. काही चुकलं असेल क्षमस्व. आणि तुम्हाला असं वाटत असेल कोणता नवीन व्हिडिओ करावा, काय करावं, कोणतं रेकॉर्डिंग करावं, पारायण शंकर महाराज आहे, श्रीपाद श्रीवल्लभ आहे, पारायण आहे, तर प्लीज तुम्ही कमेंट करायला विसरू नका. तसं कमेंट करून सांगा. आणि अभिषेकाबद्दल मी जसं बोलले, प्रगट दिनाच्या दिवशी 10 एप्रिलला जर YouTube लाईव्ह येऊन अभिषेक घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त लोकांनी कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शुभम भवतु. जसं स्वामींचं बिर्द वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, निश्चिंत राहा. श्री स्वामी समर्थ.